श्रोते हो नमस्कार. श्री रंगलीलामृत अध्याय 2. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमोजी श्रीरंगा नट नाटक विश्वभंगा करुणा सागर चितगंगा नमन तुला साष्टांगे तूची निर्गुण निराकार जगदाकार पूर्णावतार विश्वरूपा परात्पर वंदन तुझला सद्भावे श्री गुरुराया दीनदयाळा मायातीता पूर्णकृपाळा न वर्णवे तुझी अगम्य लीला ब्रह्मादिका अतर्क्यजे तूची स्नेहाळू तूची कृपाळू पतित पावना तूची दयाळू विश्वनाटक ती कनवाळू न वर्णवे पार तुझा निजानंद रंगराजा भक्त कैवार्या महाराजा लीला अवतारी अधोक्षजा द्यावी मती गायना तूची तारक तूची प्रेरक माया रूपी नटसी अनेक सकळ कलिमल दोषांतक महाराज गुणवर्या काय वर्णू तुझी थोरवी जगच्चालका माया लाघवी दासासी मती द्यावी बरवी लीला गुण वर्णावया मी तव मंद मती अज्ञान मम हृदयी देऊनी स्फुरण वाचेने वदवी लीला गुण कौतुक करसी स्वानंदे काय वर्णावे तुझे पवाडे जे का भरले वाडे कोडे मी एक मशक बापुडे अजाणते बालक परी मजसी जैसे आज्ञा पिले पाहिजे कार्य हे जाहले कृपा दृष्टीने वदविले तेची परिसा सज्जनी कलियुगासी प्रारंभ झाला अधर्मीचा सुकाळ झाला अनिती मार्ग अवलंबिला सकळ जनी माता पिता गुरु यांचा द्वेष करीती साचा अपमान करीती वचनाचा किंतु न वाटे कोणासी गोमातेचे छळ करती स्वधर्माते नागविती द्विजांचा हे सांड करती सद्भाव नसे कोणासी यज्ञ यागादिक कर्मे जाण श्रद्धा नसे त्यावर कोण कुकर्मे वर्तती नाना अधर्म ऐसा वर्तला स्नान संध्यान करी कोणी ब्राह्मण गेले माजुनी स्त्रीच्या प्रेमाहुनई प्रेम नसे इतरत्र परस्परासी कटु शब्द वर्तती मर्मभेदी भाषा करती सज्जनाचा उपहास करती निंदा करती अवघ्यांची अवहेलना वडिलांची करती देवादिकांचा उपहास करती नाना तऱ्हेचे विकल्प योजती समाज स्वास्थ्य नसे की तर्क वितर्क शास्त्राचा करती ऋषी मुनीची कुचेष्टा करती वेदपुराणे थोतांड म्हणती गर्वोन्मादे करोनिया कनक आणि कांता यांचा अभिलाष धरिती साचा आपपर न ओळखीती सर्वांची ही नदशा जाहली ऐशी जाहली अवनीती पाप वाढले बहुती जाणून या ऐशी स्थिती विचार करती सुरवर चक्रादिक सर्व मिळून एक स्थानी जमले जाण देखोन धर्मपूर्ण मनी विचार करिताती सन्मार्गा लावावे सकळजन हरिभजनी रंगवावे पूर्ण उपाय योजावा कवण चिंताग्रस्त जाहले तव अमरेंद्रे योजिली युक्ती आराधिला उमापती म्हणे स्वामिया प्रती उपाय सांगा झडकरी त्रिनेत्र म्हणे त्यासी आळवावे लक्ष्मीपतीसी त्याचे आज्ञे सहजेसी कार्य साधेल जाणपा सर्व देव मिळून इंद्रादिक उमारमण वैकुंठा गेले जाण महाविष्णूसी भेटती क्षेम आलिंगन सर्वांसी देऊनी स्थानापन्नासी देखोनिया सुसमयासी कारण काय पुसतेसे ये कळविली वार्ता उपाय सांगाजी स्वामी आता जेणे होईल कार्य सफलता हेची विनंती स्वामीसी लक्ष्मी रमण बोले तयाना सामर्थ्यवान योगी राणा स्तुती अत्रिनंदना कार्यप्रसंगी योजावा यावरी सर्व सुरवर मिळोनी पातले अनुसूयात्मज भुवनी सप्रेमे नमन करुणी स्तवन करती सद्भावे जय जयाजी महाराजा गुरुवर्या ब्रह्मराजा पुरवी आमुची काजा हीच विनंती स्वामीसी स्वामिनी कृपाळू होऊन अज्ञान श्रम निरसून सन्मार्गी लावी सकळजन गुरुराया त्रयमूर्ती आपणावीन श्रेष्ठ नसे कोणी अधर्म वाढला मृत्यू भुवने धर्मस्थापना करी जाऊनी हीच प्रार्थना सदयासी ऐकुनिया मंजुळवाणी बोलता झाला दत्तात्रय मुनी वसिष्ठा सहजाऊनी कार्य साधितो आपुले श्री काशी क्षेत्रात जाण सदानंद नामे ब्राह्मण अवतार मी घेतो दाण शिष्य रामानंद वशिष्ठ काशाय वस्त्र परिधान संन्यास दीक्षा देऊन आनंद संप्रदाय चालवून स्वधर्म रक्षू जाणपा
या परी करुनिया शांतवन मार्गस्थ केले शक्राधिक जाण. काशी क्षेत्री येऊन सदानंद नामे प्रगटले. हीच कथा अनुपम्य या ग्रंथी वदविली जाण. श्रोते होऊन या सावधान एकाग्र चित्ते परिसावे. आनंद संप्रदायाचा इतिहास पूर्वीचा वर्णिला यथामती वाचा. जैसा वदवी श्री गुरुराया. महाक्षेत्र वाराणसी भुवन जिका श्रेष्ठ कैलासाहून. पुण्य पवित्र पाप नाशिनी सर्वांमध्ये श्रेष्ठ जी. जिच्या दर्शने प्राणी सनाथ होती. महा आधी व्याधी दूर पळती. जिच्या स्नाने पातके भस्म होती. काय वर्णू महिमा तो. नवखंडाहुनी अधिक जेथे वसे कैलास नायक. सकल तीर्था माझी मुख्य ऐसे महात्म्य तियेचे. सप्रमे वाराणसीची करिता वारी. तुटली त्याची जन्म मरण फेरी. मुक्तची जाणा तो निर्धारी. मोक्षाचा अधिकारी होय तो. त्या काशी क्षेत्रा माझी जाण. सदानंद नामे पंचगौंड ब्राह्मण. श्री शंकराचे अनुष्ठान सद्भावे जाण करीतसे. मनी हेतू हाची धरिला. उमानाथे द्यावे दर्शनाला. पावन करुनिया दासाला अनुग्रह कृपा करावी. या इच्छे करुनिया जाण तप करीतो ब्राह्मण. जाणूनी त्याचा निश्चय पूर्ण प्रगट झाला ते धवा. सदानंदासी बोले गिरिजा रमण. तव तपश्चर्ये झालो प्रसन्न. इच्छित मागे वरदान मनकामना पूर्ण करी. पाहुनी पिनाक पाणीसी आनंद झाला द्विजासी. साष्टांगे करुणी नमनासी कथिता झाला निज हेतू. महाराज करुणासागर कृपार्णवा राजहंसा उदार. कृपा करुणी बालकावर तव अनुग्रह मज दीजे. याच इच्छे करुणी जाण मांडिले आहे अनुष्ठान. हेची देई वरदान आणिक न लगे मज काही. ऐकुनी सदानंदाचे वचन बोलता झाला पंचवदन. दक्षिण दिशे जाई जाण मनकामना पूर्ण होय. शतपावले मार्ग क्रमण करी. श्री गुरुदेव दत्त नाम उच्चारी. ध्वनी उमटता माझारी. हे तू सकळ पुरतील. तेथे तू करी वास्तव्य. प्रत्यक्ष भेटेल दत्तराय. मनकामना पुरतील सर्व. अनुग्रह तुझ मिळेल. यापरी कथुनी अज्ञापन अंतर्धान पावला उमारमण. सदानंदे ही खूण जाणून दक्षिण दिशे गमन करी. शतपावले मार्गक्रमण करी. गुरुदेव दत्त नामे गर्जना करी. उत्तर न येताची सत्वरी पुढे मार्ग चालत असे. यापरी क्रमिता काही दिन पातला दंडकारण्य. कल्याण नामे भुवन योगीराज पातला. शतपावले ओलांडली. गुरुदत्त म्हणून गर्जना केली. तो अकस्मात ध्वनी उमटली. ऐकूनी मनी संतोषे. मनासी वाटे समाधान. फळले आजी तपसाधन. दृढ घालुनी आसन. गुहा करुनी बैसले. ऐसा क्रमिला काळ काही. दत्त प्रगटले ते समयी. ध्यानस्थ होता पाही. शेष रूपे अवतरले. सदानंद करी प्रार्थना. मनोरथ पूर्ण भावे नारायणा. सगुण रूप मन कामना सन्निधाता प्रगटावे. अनंत रूपे नटसी जाण. स्थावर जंगमातीत पूर्ण. तूची भरला मनमोहन. भक्त हृदयी निवासा. भक्त काम कल्पद्रुमा. शंख चक्र गदा पद्मा. सहा हात त्रिशिरे परमा. सगुण रूपा दाबवी. याच रूपे देई दर्शन. श्री शंकर वर दिधला जाण. इच्छित हेतू साधेल पूर्ण. तव ध्यानी वैसलो असे. जाणुनी भक्तिभाव पूर्ण. अत्रिनंदन रूपे प्रगटून. सदानंदासी नारायण दर्शन दिले तत्काळ. देखोनी त्रिदेवात्मक. नमन करी भावपूर्ण. उद्धरी जादासा अलौकिक. तव कृपा मज व्हावी. संतोष मनी होऊन अनुग्रही सदानंद लागून. कृपेने द्रवले अंतःकरण. वरदवाणी वदतसे. मी तुझ उपदेशिले ते व्रत पाहिजे चालिले. परंपरा चालवी वहिले. आनंद संप्रदाय या नामे. काशाय वस्त्र सदानंदासी. श्री गुरु देती निज करेसी. संन्यास आनंद संप्रदायासी. चालेल म्हणून वर देती. सदानंद घाली लोटांगण. कृतार्थ झालो आजी पूर्ण. सनाथ केले दासा लागुनी. जन्म मरण चुकविले. पुनरपी करी नमन. तुटला बोल सुटले मौन. सद्गतीत झाले अंतःकरण. नेत्री बाष्प वाहती. भाग्य आले उदयासी. पावन केले बालकासी. अनाथनाथा दीनरासी. उद्धार केला स्वामिया.
धन्य माझे जीवित, धन्य माझे मायबाप होत. शंकरे कृपा केली सत्य, परब्रह्म ठेवा दाविला. अदृश्य झाले श्री गुरुदत्त, सदानंद मूर्ती ध्यानस्थ. आप पर नाठवे तेथ, देहभाव विसरला. येणे परी 3 सप्तके पर्यंत, ध्यानस्थ राहिला सदानंद भक्त. अवचित होऊनी सावध चित्त, पुन्हा ध्यानस्थ होतसे. तया कल्याण स्थाना माझारी, गुहा करुणीय बसरी. एकांतस्थया माझारी, राहिला सदानंद योगी राणा. पुढे वर्तले अपूर्व, श्रोती परिसावे सर्व. पुढील अध्यायीचे लाघव, रसा निरूपण श्रवण कीजे. जगन्मूर्ती रंगनाथ, स्वये करविता झाला ग्रंथ. मज ठेवणी निमित्त मात्र, कथा लेखन करी लिखितसे. सहज पूर्ण निज रंगनाथ, कृपेची सावली मायबाप. मज दिनासी तारक होय, नमन तया साष्टांगे. स्वस्ति श्री रंगलीलामृत ग्रंथ, सदानंद चरित्र महापवित्र. सहज रंग कृष्णदास कृत, द्वितीयोध्याय गौडहा. श्री सद्गुरुनाथार्पणमस्तु. इति श्री रंगलीलामृत ग्रंथ द्वितीयोध्यायः समाप्तः. धन्यवाद.